तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं। मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी यावार करी संताचा वार करी संताचा यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी संताचा। मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी यावार करी संताचा यावार करी संताचा। मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी यावार करी संताचा यावार करी संताचा। नित्य सत्यामित हरिपाठ जासी कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी। रामकृष्ण उच्चारानंतरासी तप पापाचे कळप पळती पुढे। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। संत श्रेष्ठ ज्ञानी आमचे राजे साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातील मानवी जीवन उत्तम रीतीने कसं जगावं आणि ते उत्तम गतीपर्यंत कसं न्यावं अर्थात जीवन जगण्याचं एक महान सूत्र समजावून सांगणारा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय। या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा आपल्याला भगवंताच्या सद्गुरूंच्या संतांच्या चरणी समर्पित करायची आहे। आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं दोन शब्द बोलणे आवश्यक आहे। आपल्या कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गाव आणि धोत्रे गावातील जामदार पाटील परिवार या परिवाराचे मुख्य मार्गदर्शक आपले सर्वांचे स्नेही श्री अण्णासाहेब बाबूराव पाटील जामदार यांच्या कुटुंबामध्ये अर्थात त्यांना नातू झालेला आहे आणि त्या प्रित्यर्थ आजची ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न केली जाते आहे। या परिवारातील त्यांची मुलं सुना नातवंड सगळाच परिवार इतर अण्णासाहेब पाटलांचे सर्व बंधू आणि इतर त्यांचे सर्व जमलेले आप्तेष्ट नातेवाईक धोत्रे बोजडे आणि पंचक्रोशीतून आलेले ग्रामस्थ आणि विशेष करून परिसरातून आवर्जून उपस्थित राहिलेली सर्व आदरणीय भजनी मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय। खरं म्हणजे या कार्यक्रमाविषयी मला एक साधारणपणे महिनाभरापूर्वी आमचे गुरुबंधू सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे जुने जाणते ज्येष्ठ असे कीर्तनकार संजयजी महाराज सरोदे बेलपिंपळगाव तालुका नेवासा यांनी जामदार पाटलांच्या वतीनं हा निरोप दिला। अर्थात सन्माननीय अण्णासाहेब पाटील आणि सरोदे पाटील परिवार यांचा नातेसंबंध संजय महाराजांचा आणि त्यांचा
आणि त्या माध्यमातून संपर्क होऊन त्यांनी आग्रहपूर्वक आजची सेवा सांगितली। कुटुंबामध्ये जवळपास कुणी आजारी असल्यामुळे कार्यक्रम होतो न होतो अशी परिस्थिती त्यांनी एक दोन वेळा बोलून दाखवली, परंतु अखेर आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय। या निमित्तानं गायनाचार्य लक्ष्मणजी महाराज नांगरे, दुसरे गायनाचार्य कर्डिले महाराज, मृदंगाचार्य कृष्णा महाराज मोरे, विशाल महाराज, या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमचे आदरणीय गुरुबंधू शंकरजी महाराज गाडीवान, संजयजी महाराज जगताप, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित कृष्णा महाराज गायके, त्याचबरोबर धोत्रे समस्त भजनी मंडळ, आमचे गुरुबंधू दत्तूभाऊ आणि सर्व भजनी मंडळातील सहकारी, त्याचबरोबर भोजडे येथील सर्व भजनी मंडळ आणि ग्रामस्थ, आमचे परशुराम पाटील धट असतील किंवा गावातील सगळी भोजडेकर प्रमुख मंडळी, शिनगर पाटील, धट पाटील आदी करून खोपडी येथील सर्व आदरणीय भजनी मंडळ, नवले पाटील असतील, वारकर पाटील आणि गावच्या भजनी मंडळाची सर्व प्रमुख मंडळी, त्याचबरोबर सांगा कोणकोणती भजनी मंडळी आहे? तळेगाव भजनी मंडळ, तळेगाव, करंजी आदरणीय सर्व आपली करंजीकर भजनी मंडळ, लाख अप्तरा या ठिकाणची सर्व भजनी मंडळ, दुगलगावकर सर्व भजनी मंडळ, विरगावकर भजनी मंडळ आणि शिंगवेकर सुद्धा भजनी मंडळ, नाही का संवत्सर आहे शिंगवे अर्थात भालगाव येथील सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक फकीररावजी बोरनारे पाटील हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहे। माझ्यासमोर अनेक मान्यवर आहेत, त्यामध्ये सूर्यभान आबा जगताप पाटील, भग्गाव तालुका वैजापूर, एक धार्मिक क्षेत्रातील कृषी क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत। त्याचबरोबर आमच्या समवेत नेवासा येथून आलेले प्राध्यापक ननवरे सर असतील, बरीचशी मान्यवर मंडळी, आमचे आदरणीय भजनी मंडळातील सहकारी प्रकाशराव असतील, सर्वच जण आपण उपस्थित आहात, जुनी जाणती सगळी मंडळी आहे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम संपन्न होतोय। खरं म्हणजे कुठल्याही घरामध्ये लहान बाळाचा जन्म होणं म्हणजे त्या घरामध्ये एक ईश्वरीय आनंदाचाच तो अनुभव असतो। त्याचं कारण असं आहे की लहान लेकरं टाकी चला लहान लेकरं जी आहेत ही ईश्वराचं स्वरूप असतात, निरागस असतात, पवित्र असतात। पवित्रानां पवित्रो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां यो व्ययपिता विढाला जिथे पवित्रता आहे, जिथे सत्यता आहे, जिथे दिव्यता आहे, तिथे परमेश्वर आहे। परमेश्वर म्हणजे अमुक एक आकृती आहे असं नाही, त्याला आकार धारण करावा लागतो जगत कल्याणासाठी, काही कार्य करायचे म्हणून त्याला यावं लागतं। एरवी ज्याला आकार नाही, ज्याला नाव नाही, ज्याला रूप नाही, नाम रूप संबंधू, गुरुवर्य महाराज ही ओवी नेहमी म्हणायचे, जाती क्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू, वस्तुसी नाही विठाला विठाला नाम रूप संबंध जाती क्रिया भेद, माऊली काय गोड वर्णन करते, हे कशाशी संबंधित आहे? ह्या आकृतीशी, आकाराशी। परमात्मा निराकार आहे। मग निराकार आहे म्हणजे काय आहे? तर जो सत्य स्वरूप आहे, जो ज्ञान स्वरूप आहे, जो आनंद स्वरूप आहे। परमात्मा म्हणजे काय? जिथे सत्यता आहे, जिथे ज्ञान आहे, जिथे आनंद आहे। आणि म्हणून मला वाटतं लहान बालकाच्या ठाई
ही सगळी निरागसता, सत्यता, आनंदमयता असते बरं का. आणि म्हणूनच बालकाचं येणं म्हणजे परमेश्वराचं येणं. मुलगा काय, मुलगी काय? मुलगी म्हणजे देवीचं स्वरूप, लक्ष्मीचं स्वरूप. तेव्हा मुलगी असेल, मुलगा असेल, याच्यामध्ये आपल्या धर्मशास्त्रात कधी भेद केला गेलेला नाही. मुली कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी खवाटे देवा. उल्लेख करताना सुद्धा अगोदर मुलीचाच उल्लेख केला. कुळी पुत्र कन्या असं नाही म्हणाले, कुळी कन्या पुत्र. अर्थात घरामध्ये अशा पद्धतीनं वंश विस्तार व्हावा, पुढच्या पिढीमध्ये आणखी चांगल्या बालकांचा जन्म व्हावा, अशी एक आनंददायी घटना या जामदार पाटील परिवारामध्ये आज या ठिकाणी जुळून आलेली आहे. आणि तदनिमित्तानं कीर्तन होतंय. खरं म्हणजे हा सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या सेवेतला सर्व हा परिसर आहे. धोत्रे काय, मोजडे काय, परिसरातली कोणती गावं असू दे, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांपासून वाडवडील मंडळी या सेवेमध्ये सहभागी. तदनंतरच्या काळामध्ये हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, विशेष करून सोमेश्वर गिरीजी महाराज, कुंडी काका, मोठं कार्य राहिलं. सोमेश्वर गिरीजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा साधारण 100 वर्षाच्या आसपासचा काळ, 70-80 वर्षाच्या अगोदरचा काळ सोमेश्वर गिरीजी महाराजांचा. आणि कार्य इतकं व्यापक केलं. गावोगावी भजन सुरू झालं पाहिजे, कीर्तन सुरू झाली पाहिजे. त्या काळी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेतील सद्गुरू बंकटस्वामी महाराज यांचंही येणं जाणं या भागामध्ये पुष्कळ असायचं. आणि बंकट स्वामींनीच सोमेश्वर गिरीजी महाराजांना बेटावरती बसवलेला. कारण बीड जिल्हा निनगुर हे गाव बंकट स्वामी महाराजांचं जन्मगाव. तेच सोमेश्वरगिरी महाराज म्हणजे कोंडाजी काकांचं जन्मगाव, तेच सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं जन्मगाव, तेच सद्गुरू भीमसिंह बाबांचं जन्मगाव, तेच गुरुवर्य सुदाम महाराज होऊन गेले तिथले त्यांचं जन्मगाव. काही गावं ही काय विलक्षण असतात, काय त्या भूमीमध्ये श्रेष्ठता असेल, पवित्रता असेल माहिती नाही. पण हे निनगुर गाव असं आहे की जिथे महात्म्यांची खाण आहे. आणि असंच गाव नरखेड आहे. आता आम्हाला उद्या सकाळच्याला सेवेला तिथे जायचं आहे, आज दुपारून निघायचं. नरखेड नागपूरच्या जवळ आहे की जिथे कुरेकर बाबांचं ते जन्मगाव आहे. आणि तिथे सध्या सप्ताह सुरू आहे. तो सप्ताह का सुरू आहे तर काकड्याला 200 वर्ष झाले गावात. किती वर्ष? नरखेड गावामध्ये काकड्याची सेवा सुरू होऊन 200 वर्ष झाले. आणि 200 वर्षात एकाही दिवशी काकडा बंद राहिला नाही. काकडा म्हणजे फक्त काकडा आरती पुरता नाही, 12ही महिने काकडा, 12ही महिने चालू आहे. आणि 200 वर्षात एकदाही खंड झाला नाही. त्याचं ते 2 शताब्दी, त्याला द्वितीय शताब्दी म्हणतात, द्विशताब्दी. आणि असा तो कार्यक्रम चालू आहे. अर्थात काय सेवा या जगामध्ये एक एक ठिकाणी. पण मायबाप हो, व्यक्तिगत जीवन असू द्या, नाही तर कुटुंब असू द्या, समाज असू द्या, चांगले नित्यनियम चालवले तरच गोष्टी टिकून राहतात. ज्याला टिकाऊपणा म्हणतो ना आपण. आनंद नुसता मिळायला अर्थ नाही, तो टिकला पाहिजे. मान मान्यता मिळायला नुसता अर्थ नाही, मान्यता मिळेलही पण ती टिकली नाही तर. मान सन्मान मिळाला पण तो नकली असेल तर टिकतो का? एखाद्यानं नकली माणुसकी धारण केली, मुलीच जमत नाही तोपर्यंत, मुलीच जमाना काय केलं. आणि मग तुमच्यासारखे वाडवडील माणसं म्हणले, अरे गधाड्यासारखा वागतो, कस काय जमल तुझ्या मुलीचं, जरा माणुसकीनं वाग. तो म्हणला, पुरीचं जमूस्तवर तरी माणुसकीनं वागू, नंतर आपला उभाट्या नागर आहे. काहीच असं भजण्याला बोलतील, ते कुठं सप्त्यालाच नाव ठेवतील, कुठं चांगल्या कामालाच खीळ घालतील. अरे म्हणले जरा माणुसकीनं वाग. पण मला असं म्हणायचंय, घेतलेलं सोंग हे टिकत असतं का?
माणुसकीनं वागून वागून किती दिवस वागेल. मूळ स्वभाव हा वर आल्याशिवाय राहत नाही. आधी होता वाघ्या दैवयोगे झाला पाघ्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव. आणखी पुढं म्हटलेलं आहे विठाला आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. स्वभाव जातो. गाढव शृंगारीले कोडे, काही केल्या नव्हे घोडे, काही केल्या नव्हे घोडे, काही केल्या नव्हे घोडे. गाढव शृंगारीले कोडे, काही केल्या नव्हे घोडे, काही केल्या नव्हे घोडे, काही केल्या नव्हे घोडे. गाढव शृंगारिले कोडे आणि काही केल्या नोहे घोडे. गाढवाचं घोडं होईल काय? संत म्हणाले बा गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, पण ते वेगळ्या अर्थाने. गाढवाचे घोडे करायचे म्हणजे जे विचित्र विचार करतायत, विचित्र वागतायत, त्यांना जरा सज्जन सरळ वागायला लावायचं. आपली शक्ती बुद्धी युक्ती वाया खर्च करतायत, त्यांना चांगल्या ठिकाणी खर्च करायला लावायची. याच्यासाठी म्हणावं गाढवाचे घोडे. पण गाढवाला किती शृंगारित केलं म्हणून काय घोडं होईल त्याचं? आणि म्हणून सोंग चालत नाही. मायबाप हो, या जगामध्ये गोष्टी या आतून असाव्या लागतात. माणुसकी आतून असावी, सेवा भावना अंतकरणात असावी, भक्ती भावना मनातून असावी. नाही तर दिसल्या देवा दंडवत आपल्याकडे म्हणण्याची पद्धतच आहे. देव दिसला म्हणून नमस्कार केला. पण भक्ती जर मनापासून असेल तर माणसाची पावलं आवर्जून मंदिराकडे वळतात. दिसला देव म्हणून तो दंडवत करत नाही, तर आवर्जून जाऊन तिथे नमस्कार करतो, दर्शन घेतो. हा आवडीचा विषय. आणि म्हणून मुद्द्याचा भाग असा आहे की मानवी जीवनामध्ये माणसाला परमात्मा सत्य स्वरूप आहे, परमात्मा आनंद स्वरूप आहे. त्याला मूळ शरीर नाही. आणि जिथे जिथे सत्य आहे, आनंद आहे, ज्ञान आहे, तिथे तिथे परमात्मा आहे असं समजावं. परमात्मा आणि या गोष्टी भिन्न नाही. आणि म्हणूनच घरामध्ये लहान लेकरं असली की एक वेगळा आनंद असतो. पहा, एक वेगळा आनंद असतो. महाराज विठाला 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 विठाला. आदरणीय हरिभक्तीपरायण आपले केशवजी महाराज शिंदे मूळ मंगळापूरकर आहे, पण आता ढोक नांदूरकर आहे. तेव्हा या ठिकाणी त्यांचंही आगमन आवर्जून झालं, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे सरोदे साहेब आणि सरोदे पाटील परिवारातील सर्व मंडळी आली, त्यांनाही धन्यवाद देतो. लहान मुलं घरात असली की घरात वेगळा आनंद वाटतो. आपल्याकडे म्हणण्याची पद्धती आहे, घर गोकुळासारखं भरलेलं आहे. काय म्हणतात? घर गोकुळासारखं आहे. गोकुळ तरी का आनंदी झालं? बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. गोपाल कृष्ण नंदा घरी असं नाही म्हटलं बरं का. योगेश्वर कृष्ण नंदा घरी असं नाही म्हटलं. चक्रपाणी कृष्ण असंही नाही म्हटलं. शारंगधर श्रीकृष्ण असंही नाही म्हटलं. कारण शारंग नावाचं धनुष्य त्याच्या हातात आहे, म्हणून श्रीकृष्णाचं एक नाव काय आहे? शारंगधर. चक्र त्याच्या हातात आहे, सुदर्शन चक्र, म्हणून चक्रपाणी हे त्याचं नाव आहे. अनेक नाव आहे. परंतु इथे बाळकृष्ण हा उल्लेख आवर्जून केला. एकतर कृष्ण आनंददायी आहे. परमात्म तत्व कसं आहे? तो कृष्ण काय, राम काय किंवा पांडुरंग काय, मुळातच आनंददायी तत्व म्हणजे परमात्म तत्व. वर्णन केलंय महाराजांनी. आनंद आद्वय नित्य निरामय. आनंद
जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप। सांगण्याचा मुद्दा हा आहे, परमात्मा मुळात आनंद स्वरूप आहे। परमात्मा येणं म्हणजेच आनंद, पण तो बाल रूपात यावा म्हणजे हा आनंद द्विगुणित होण्यासारखा विषय आहे, ज्याला आपण सोन्याला सुगंध येणं म्हणतो ना। कधी कधी आपण एखादी गोष्ट मागतो आणि परमात्म्यानं अनंत असताना भरपूर काही आपल्याला द्यावं। मागायचं किती? ध्रुव बाळाला काय मागायचं होतं? फक्त देवा अशी जागा दे जिथून कोणी उठ म्हणणार नाही। 36,000 वर्षाचं पृथ्वीचं राज्य त्याला दिलं, म्हणजे पृथ्वीचा सार्वभौम सम्राट हजारो वर्ष तो राहिला। आणि इतकंच नाही तर पुन्हा या पुढे पुढे आपल्या अहमदनगर जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाचे निवृत्त जिल्ह्याचे अधिकारी आमचे परमस्नेही भगीरथजी निमसे साहेब आणि त्यांच्या सोबत सन्माननीय उंदरे साहेब हेही उपस्थित झाले। धन्यवाद। विठाला ध्रुवबाळानं काय मागितलं? फक्त जागा द्या की जिथून कोणी उठ म्हणणार नाही। आता जिथून कोणी उठ म्हणणार नाही अशी जागा द्या म्हटलं असतं, मला वाटतं मंदिरात पारायणात कीर्तनात जरी आणून बसवलं असतं तरी काय कोण उठ म्हणलं नसतं। हा ग्रामपंचायतीत नेऊन बसवलं तर तिथं म्हणतील भाऊ उठ, आता 5 वर्ष झाली उठ। सोसायटीत बसवलं तिथं म्हणतील का संपला आता प्रशासक लागला उठ खुर्चीवर। तेव्हा सोसायटीत उठ म्हणतील, ग्रामपंचायतीत उठ म्हणतील, पारायणातून कोण उठ म्हणते? पारायणाला बसा 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 म्हणावं लागेल। अरे जास्त बसा रे बाबा हो, गावातलं पारायण गमतीचा भाग सोडून द्या। परमार्थात बसा बसा, कीर्तनात सुद्धा बसा 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 म्हणा। कधी कधी नुसतं शेवटची ज्ञानेश्वर माऊली झाली लोक उठून जातात, ते गावातले कार्यकर्ते आरडू आरडू बेजार, अरे बसा बसा, अजून महाराजाचा सत्कार करायचा, अजून भैरवी म्हणायची, अजून अन्नदात्याचा सत्कार करायचा, उद्याचे कार्यक्रम। लोक म्हणते उद्याचे तूच ऐक, म्हणजे आम्ही चालू विठाला
गोपाळ म्हणलं मला फक्त कोणी उठ म्हणणार नाही अशी जागा द्या. काय अवघड काम नव्हतं देवाला. पण देणारा मागणारानं जरी आपल्या अल्प स्वल्प गरजेप्रमाणे मागितलं, देणारानं आपल्या योग्यतेप्रमाणे दिलं पाहिजे. बरं, देणारानं कसं आपल्या योग्यतेप्रमाणे. भाऊ करोडपती आहे. आता सध्या दिवाळी ओवाळी चालू आहे म्हणून त्याच्यावर उदाहरण देतो. भाऊ कसा आहे? करोडपती. रोज लाखोंची उलाढाल आहे, वर्षभरात करोडोंची उलाढाल आहे. बहीण मोठ्या आवडीनं आली दिवाळीला ओवाळीला, बहीण आली, भाची आली आणि साडी आणली 1250 रुपयाची. शोभती का ती साडी? करोडपतीला शोभत. पण काही माणसांनी लाजच सोडलेली असते, त्यांच्या बाबतीत न बोललेलं बरं. त्यांनी लाज सोडलेली आहे, त्यांना ना जगाची असते ना मनाची असते. अशा माणसाच्या बाबतीत काय बोलणार? विठाला विठाला खाली बसा. सेटिंग करून खाली बसा तुम्ही. मला तर थोडंसं अडथळ्यासारखं होतं ते. विठाला विठाला का सांगतो मी हे सगळा मुद्दा आपल्याला? परमात्म्यानं ध्रुव बाळाला 36,000 वर्षाचं राज्य दिलं आणि पुन्हा अशी जागा दिली की त्या जागेवर आजही तो स्थिर आहे. आढळपदी बाळ बैसविला धुरू, क्षीराचा सागरू उपमन्या. अर्थात त्या ध्रुव बाळाला आढळपद दिलं. परमात्मा हा मुळात अनंत हातानं देतो. गोकुळामध्ये असंच झालं. भगवान आले म्हणजेच आनंद आला, पण बाळ रूपात आले म्हणजे दुपटीनं आनंद घरात आला. बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. परमात्मा. आणि म्हणून कुठल्याही घरामध्ये मुलाचं मुलीचं बालकांचं आगमन हे परमात्म्याचं आगमन असतं. एक जबाबदारी आपल्यावरती आहे. कुठलंही लहान बाळ हे परमात्म्याचं स्वरूप आहे, पण त्याचं स्वरूप बिघडू न देणं ही जबाबदारी कुटुंबावर. बरं का? शेतीवाडी आपल्याकडे आहे, पण ती शेती चांगली कसवावी ही जबाबदारी कोणावर? शेतकऱ्यावर. दुकानदारी घरामध्ये आहे, पण ते दुकान चालवावं ही जबाबदारी जशी घरच्यांवर, तसं मुलं मुली नातवंड या सगळ्या कुटुंबाला सतत सद्विचार आणि संस्कार देणं. मला असं वाटतं आज समाजामध्ये फार चांगली कुटुंब अजूनही आहेत. आपल्यासारखे पुष्कळ लोक आहेत की ज्यांचं सतत या गोष्टीकडे लक्ष आहे, पण काही माणसांचं या गोष्टीकडे आज लक्ष उरलेलं नाही. आपण आपल्या बालकांसाठी जसा प्रपंच उभा करून ठेवावा, घरं बांधावी, शेती घेऊन ठेवावी, शिक्षण द्यावं, तसंच त्यांना संस्कारही द्यावे. संस्कार नसतील काय होतं? मला वाटतं संस्कार नसतील तर कृष्ण आणि शिशुपालाचं उदाहरण घेऊ आपण. समोरासमोर दोघं मामा फुईचे आहेत. कोण आहेत? मामा फुईचे. शिशुपाल हा श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा आहे आणि श्रीकृष्ण हा शिशुपालाच्या मामाचा आहे, म्हणजे अगदी जवळचे नातेवाईक आहे. पण गंमत अशी झाली, शिशुपाल हा सुरुवातीपासूनच विचित्र वागण्यात, बोलण्यात आणि काम करण्यात. म्हणजे तो कधी चांगल्या पद्धतीनं चांगल्या लोकात बसला नाही, चांगलं कधी बोलला नाही, चांगलं कोणतं काम कधी केलं नाही. काही माणसं साधारणपणे तरुण मुलं सुद्धा आपल्याला किती चांगलं काम करताना शिक्षण घेतात, आईवडिलांना सांभाळतात, व्यापार चांगला करतात, नोकरी चांगली करतात, शेती चांगली करतात. जे वाट्याला आलेलं काम आहे तरुण मुलं मुली सुना चांगलं करतात. अनेक जण आहेत. काही जण गावात सप्ताह असेल बाह्यावर करतात आणि वाढू लागतात. काही जण बाह्यावर करतात पण वेगळ्या कारणासाठी करतात. मला वाटतं बाहीवर करून पाहुण्याला वाढणं चांगली गोष्ट आहे, पण बाह्यावर करून विनाकारण उस्त्या घालणं. परवा आम्ही कुठं कीर्तन करून निघालो, आमची गाडी निघाली, 2 पोरांनी हे एकमेकाच्या डोक्यात दगड, हे रक्तबंबाळ सगळं. लोक मध्ये कोण पंक्तीला वाढीत आहे, कोण जेवतय, कोण अन्नदान करतय, कोण भजनाला, आणि त्या गावातून निघताना गावकुसाला हा धंदा चाललेला.
तेव्हा शेवटी असं आहे, परमेश्वरानं हे जीवन आपल्याला अनमोल दिलेलं आहे, उपयोग काय करायचा हे मात्र आपल्या हातात. विठाला 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 गोष्टी त्याच आहेत, पण त्याचा उपयोग कसा करावा. तेव्हा तरुण मंडळीमध्ये सुद्धा संयमानं शहाणपणानं वागणारी मंडळी अनेक आहेत, आणि त्याच तारुण्याचा दुरुपयोग तो शिशुपाल करत होता. इकडे श्रीकृष्ण मात्र आईची सेवा, वडिलांची आज्ञा, इतकंच नाही आपल्या सोबत असलेल्या गोपाळांची सुद्धा काळजी हो. रांगता रांगता सुद्धा तो एकटा खात नव्हता. शंके लाविले दुरी होतो तिघाचे मी वरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे. म्हणजे किती लहानपणी त्याला इतरांची काळजी आहे हो बघा. त्या बाळ गोपाळांना सुद्धा म्हणा, तू जेवून नाही आला का रे, आज जरा सुकल्यासारखा दिसतो, मग हे घे, एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. श्रीकृष्ण हा लहानपणापासून असा आहे. तोही खेळकर आहे, तोही खोडकर आहे, पण सद्गुणी आहे हे विसरू नका. आणखी त्याच्यात सद्गुण निर्माण व्हावे म्हणून श्रीकृष्णाला सांदीपनी ऋषीच्या आश्रमातही पाठवलं. तिथेही त्यानं सगळ्या सुदामा आदी गुरुबंधूंच्या सोबत चांगली सेवा केली. मी राजाचा मुलगा आहे म्हणून मी सेवा करणार नाही असं कृष्ण म्हणाला नाही. सरपण तोडून आणणं, नदीवरून पाणी आणणं, सारवून घेणं, स्वयंपाक करणं, गुरु किंवा गुरु आई सांगतील त्या पद्धतीची सगळी कामं करणं. नाही तर हल्ली साधा एखाद्याचा पोरगा जर असला तर तो शिक्षकाला उघडून बोलत असतो, तुम्हाला माहितीये का माझा आजा कोण आहे, आता आजा आणून बसव त्याच्या डोक्यावर त्या शिक्षकाच्या. तुझा आजा कोण असला म्हणून काय करावं त्या शिक्षकाने, शिकवावं का न शिकवावं. विठाला विठाला आपल्याला जुन्या काळातले दिवस आठवतात. गुरुजी त्या मुलाला जर आईबापा देखत मारत असतील तरी आईबाप काही म्हणत नाही. ते म्हणायचे की गुरुजी याला चांगलं समजून सांगा आणि याला वळण लावा, हा शिकला पाहिजे. हल्ली परिस्थिती बदलली, सगळेच बदलले असं नाही, काही ठिकाणी परिस्थिती खूपच बदलली. त्याच्यामुळे कुठलाही नोकरदार असो, चांगलं काम करण्याची भावना असलेले अनेक लोक आजही आहेत. अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, वारकरी आहेत. पण काय करायचं आणि काय नाही करायचं ही दोन्ही बाजूने, एका बाजूने असतो कायदा, दुसऱ्या बाजूने असतो समाज. एका बाजूने असतात नियम, दुसऱ्या बाजूने असतात समस्या. आणि याच्यातून काही मधला मार्ग काढायचा म्हटलं, जर कोणी काही पुन्हा त्याला अडचणीत आणलं तर अशा सगळ्या गोष्टी, अशी अनेक असंख्य सज्जन माणसं आपल्या प्रतिक्रिया नोंदवत असतात. मला एवढंच सांगायचं आहे की भगवान श्रीकृष्ण सामान्य मुलाप्रमाणे राहिले. मी राजाचा मुलगा असं कधी त्यांनी जाणवू दिलं नाही. सेवा केली आणि सद्गुण इतके विकसित झाले. भगवंतानं अनंत अडचणी सोडवल्या, स्वतः ज्ञान इतकं, आणि ते अर्जुनाच्या निमित्तानं जगालाही दिलं. एका बाजूने हे सद्गुणी जीवन आहे आणि दुर्गुणी जीवन. त्या शिशुपालावर संस्कारच काही केले नाही, त्याला कुठे गुरुकुलात पाठवलं नाही, कधी बोटाला धरून कोणी मंदिरात घेऊन गेलं नाही, कधी सुख करता दुःख हरता आरती कधी कोणी त्याच्याकडून म्हणून घेतली नाही, वडीलधाऱ्याच्या पाया पड असं कधी कोणी म्हटलं नाही. त्यामुळं ते जरा कळतं झालं, पाया पडायचं सोडून पायच ओढायला लागला. आणि पहिला ओढाओढ चालू केली त्यानं श्रीकृष्णाची. पांडवांचा राजसूय यज्ञ होता आणि राजसूय यज्ञामध्ये सर्व देशोदेशीचे राजे जमले होते. राजसूय यागाच्या सभासदी मिळता त्रिभुवनाची मांदी, कैसा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी, ऐसी अपराधिया शिशुपाळा, आपण पेठावो दिधला गोपाळा, काय उत्तान चरणाची या बाळा द्रौपदीचा. पांडवांचा यज्ञ, पहिला सत्कार, पहिली पूजा कोणाची करायची? सर्वांनी सांगितलं श्रीकृष्ण हे पूजनीय आहेत. भीष्माचार्य स्वतः म्हणाले. सद्गुरु नारायण गिरीजी महाराज म्हणायचे की महाभारतामध्ये
भीष्माचार्य हे सर्वात महान पात्र, याच्यापेक्षा मोठं पात्र महाभारतात दुसरं नाही. आणि ते भीष्माचार्य म्हणतात की श्रीकृष्ण सर्वात पूजनीय आहे, पहिली पूजा त्यांची करा. आणि शिशुपाल उठला, तो म्हणाला कोण म्हणतं श्रीकृष्ण हा पूजनीय आहे? यानं दही दूध चोरून खाल्लं, यानं घोड्या केल्या, यानं अमुक केलं. श्रीकृष्णाविषयी काही आदवा तादवा बोलायला लागला शिशुपाल. मी का म्हणतो, संस्कारयुक्त जीवन त्याचा परिणाम काय होतो आणि संस्कारहीन जीवन त्याचा परिणाम काय, सहज आठवलं म्हणून मांडलं. शिशुपाल हा संस्कारहीन आहे आणि त्याच्यामुळे भर सभेमध्ये अभद्र बोलतो. मला वाटतं ज्या लोकांना सभेची सभ्यता ठेवता येत नाही ती माणसं कधीही योग्य म्हणण्यास पात्र नाही. चार माणसामध्ये आपलं वागणं बोलणं कशा स्वरूपाचं असावं, तिथे कुठेही आपली व्यक्तिगत किंवा कौटुंबिक इज्जत जाता कामा नये याची काळजी घेणं हे आपल्यासारखी अनेक सज्जन स्त्री पुरुषांना माहिती आहे. पण जे संस्कारहीन माणसं असतात ना, त्यांना त्याचं काही नसतं. त्याचं मी मगाशीच म्हटलं, त्यांचा उभाट्या नांगर कुठेही सुरू होतो, वखर उभाट्या कुठेही सुरू होतो, काही कळत नाही. म्हणजे दोन जण चाल म्हणायला आले, घडलेली घटना आहे. महाराज कीर्तनाला उभे राहिले, पण ते जे चाल म्हणायला आले ना ते असे उभाट्या वखरावाले होते दोघे. स्वभाव काय जातात का, यांनी चाल काढली त्यांनी काढली, यानं त्याला हात केला, थांब मी काढलेली मला म्हणून. इकडचं काय कमी नव्हतं, त्यानं त्याला हात केला, थांब मी काढलेली. कोणीच थांबा ना, कीर्तनकार तर नुसतेच पाहायला लागले. आता ते म्हणले बा आपण तर नवीन आलोय गावात, आपल्याला काय माहिती काय कोण म्हणायचं म्हणा. ह्यो थांबा ना, तो थांबा. शेवटी यानं चाल बंद केली, जे निघला त्याचं घसांड धरलं, हे घसांड धरून पाडलं कीर्तनकाराच्या. घडलेली घटना ही काही गोष्ट नाही. फक्त मी नावं गावं सांगणार नाही, तुमचे पाहुणे रावळे जिकडे तिकडे असतात, उगीच काय कटकटीचा वाटा नको. त्याच्यामुळे मी आपलं बाकीच्या गोष्टी गुलदस्त्यात ठेवतो. पण एक घडलेली गोष्ट आहे, कीर्तनकारांनी तिथंच जय विठ्ठल म्हणले, ड्रायव्हरला म्हणले गाडी आण, निघून गेले, कीर्तनही झालं नाही. आणि त्या दोन चाल म्हणणाराचे घसांडा घसंडीन भांडा भांडी. मी का सांगतो, तुम्ही कीर्तनकार व्हा, भजनी व्हा, पुढारी व्हा, अधिकारी व्हा, पण पहिले संस्कारित व्हा. संस्कार नसतील तुम्ही कोणी झालात, साधू झालात काय, कीर्तनकार झालात काय, बोलावं कसं, वागावं कसं, सभ्यतेचे नियम काय, हे जर समजत नसतील तर माणूस कोणी झाला तरी तो शेवटी स्वतःची फजिती करून घेतो. विठाला शिशुपाल चांगल्या घरात जन्माला आलेला आहे, पण संस्कार नाही. आणि जो बोलायला लागला सभेमध्ये, काय म्हणतोय, कोण म्हणतं कृष्ण हा पूजनीय आहे, कृष्ण असा आहे, कृष्ण तसा आहे, या पुढे. आणि खूप आरोप केले श्रीकृष्णावर शिशुपालानं. पण पूर्वीचा इतिहास त्याचा असा आहे की या शिशुपालाला जन्माला येताना 3 डोळे होते आणि सांगितलं होतं की ज्याला पाहिल्यानंतर याचा 3रा डोळा जाईल त्याच्या हातून याचा मृत्यू आहे. कृष्णानं त्या बाळाला पाहिलं लहानपणी, त्याचा 3रा डोळा गुप्त झाला आणि त्या शिशुपालाच्या आईनं पदर पसरला, म्हटले माझ्या पोराला मारू नको. भगवान म्हणाले अगोदर एक शब्द देऊन आलोय म्हणे मी जगाला. कोणता शब्द? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पहिली गोष्ट मी असा शब्द दिलेला आहे की विनाशायचे दुष्कृतां, जे दुष्ट आहे त्यांचा विनाश, परित्राणाय साधूनां, जे सज्जन सत्प्रवृत्तीचे त्यांचं संरक्षण, आणि धर्म संस्थापनार्थाय. असे काही शब्द दिलेत. आणि तुझ्या पोराला जर उद्या ते वाईट निघालं तर, म्हणजे तुमच्या जिल्ह्याला एखादे न्यायाधीश आले आणि ते तुमचे पाहुणे आहेत, मग तुम्ही त्यांना काय म्हणायचं, आम्हाला कोणती शिक्षा करू नका. ते म्हणतील शिक्षा करावी लागेल असं वागू नका. मी जरी पाहुणा असलो
पण उद्या जर का साक्षी पुराव्यासह तुमच्यावर काही एखादी केस सिद्ध झाली तर माझा नाही इलाज होईल. हे जसं आहे तसं कृष्ण म्हणाले, मी जरी आता आत्या तुझा मुलगा आहे, पण उद्या तो उन्हाळ वागायला लागला तर माझं काम आहे दंड देणं. घेवून या चक्र गदा हाच धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संत. त्या शिशुपालाच्या आईनं मागितलं होतं की 100 अपराध माफ कर. म्हणले ठीक आहे, 100 वेळा माफ करील आत्या, पण त्यानं जर ती 100ही पार केली मग मात्र त्याला मी माफ करणार. आणि असंच घडलं. त्या राजसूय यज्ञामध्ये हा शिव्या देत होता, दोष लावत होता, आरोप करत होता शिशुपाल, आणि श्रीकृष्ण मोजत होते 50, 60, 70, 80, 85, 95, 98, 99 देव मोजत होते. आणि म्हणून असं कोणालाच जगात वाटण्याचं कारण नाहीये की आपण कोणालाच घाबरत नाही ना, आपलं कोणीच काही करू शकत नाही. तो मोजतोय, हे ध्यानात मोजतोय. तो चुकीचं वागाल, अपराध कराल, अहंकारानं वागाल, कोणाला त्रास द्याल, अनितीनं वागाल, आणि तरी आपल्या जीवनात काही होत नाही असं आत्ता वाटत असेल की मी एवढा अनितीनं वागतो, मी एवढा चुकीचं वागतो, काय झालं माझं, नाही होणार आहे. फक्त सध्या तो मोजतोय, त्याचं काउंटिंग चालू आहे. आणि आपलं गणित चुकू शकतं, त्याचं गणित कधीच चुकत नाही. ते वेळेला बरोबर जमा नावे कुठे टाकायचे, आपली ऑडिटची तारीख चुकेल, त्याची चुकत नाही. विठाला मायबाप हो, आपण आपल्या जीवनामध्ये केलेली सत्कर्म सुद्धा वाया जात नाही, तीही त्याच्या दरबारी नोंद आहे. आणि त्याचं फल आपल्याला काही ना काही आशीर्वाद रूपानं तो परमात्मा देतो. पण विनाकारण जर आपल्याकडनं अपराधच घडत राहिले तर तेही देवाला सहन होत नाही, सहावत देवा नाही त्याच्या. आणि म्हणून 100 वेळा 100वी शिवी घातली आणि देवानं आपलं सुदर्शन चक्र सोडलं. शिशुपालाला मरावं लागलं, अखेर त्याला मरणोपरांत मोक्ष दिला वगैरे. ऐशी अपराधी या शिशुपाळा आपण आपले ठाऊ दिला. मला एवढंच म्हणायचंय, एका घरात एका कुळात नात्यात जन्माला आलेले आहेत, पण शिशुपालाचं कुठेही पृथ्वीवर मंदिर नाही, आणि श्रीकृष्णाचं मात्र पूजन आणि भजन केल्याशिवाय आपला दिवस जात नाही. जगाच्या पाठीवर सगळीकडे श्रीकृष्णाचं भजन आहे. म्हणून बालकांना नुसता आपल्याला व्यावहारिक विचार देऊन चालणार नाही, व्यावहारिक शिक्षण देऊन चालणार नाही. व्यावहारिक शिक्षण तर गरजेचं आहे. गणित शिकवा, विज्ञान शिकवा, त्यांना खगोल, भूगोल, जीवशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र सगळं शिकवा. हे सगळे शास्त्र महत्वाचेच. पण त्याचबरोबर मी नेहमी म्हणतो, मुलांना लिहिणं वाचणं यावं असे आपली इच्छा असते. कदाचित भजनी असतील तर गाणं वाजवणं यावं अशी आपली इच्छा असते. पण माझं त्यापुढे जाऊन सांगणं आहे, मुलांना जगणं वागणं यावं, जगणं आणि वागणं यावं. आणि जगणं आणि वागणं जर शिकले ना तर पुढच्या शिकलेल्या गोष्टीला अर्थ आहे. नाही तर जगणं आणि वागणं शिकले नाही तर लिहिणं वाचणं शिकून सुद्धा स्वतःचं तोंड काळं केल्याशिवाय राहत नाही, आणि इतरांनाही दुःखात घातल्याशिवाय राहत नाही. काय करता बाकीचं नुसतं शिक्षण. कास्तन आले गळा शिळीये जैसे. विठाला विठाला साबरी वाढीन नल्या सरळा, वरी फळना तू पोकळा, कास्तन आले गळा शिळीये जैसे. शेळीच्या गळ्याला स्तन असतं. आता त्या गळ्याचं स्तन आहे. काय झालं, पाहुणे येऊन गेले, 1-2 शेळ्या त्या माणसाच्या घरी, त्यानं पटकन आपलं दूध काढलं, पाहुण्याला चहा केला. 10-5 पाहुणे चहा. काय योग, त्या दिवशी सणावाराचे दिवस होते. पुन्हा दुसरे पाहुणे आले. जा म्हणे, आता दूध काढा. आता दूध तर आत्ताच काढ शेळीचं. मग ते घरात लेकरू होतं, ते म्हणलं मागच्या सडाचं काढलंय, पण पुढं नरड्याजवळ सड येतात कधी कधी त्या गळ्याजवळ शेळीला, पण त्याचं दूध काढू का. आजी म्हणली, बाळा त्याचं दूध दिसत नाही, ते दिसण्यापुरते म्हणे नुसतं. कास्तन आले गळा शेळी जैसे. तसं हे भौतिक वैभव, हे शिक्षण, हा मान मरातब, या सगळ्या गोष्टींना अर्थ तोपर्यंत नाही जोपर्यंत जीवन सुसंस्कारित नाही.
जीवन पवित्र नाही, जीवन उपयुक्त नाही. जीवन पवित्र झालं पाहिजे, उपयोगी झालं पाहिजे. आपण सगळेजण ज्या ज्या भूमिकेत जगतो, आपण कोण आहोत याही पेक्षा आपण कोणाच्या उपयोगाला पडलो हे जास्त महत्वाचं आहे. कोण आहोत हे तर महत्वाचं आहे. शेतकरी आहे, तुम्ही अमुक आहे तमुक आहे, जो कोणी आहे, स्त्री पुरुष, पण आपण कोणाच्या उपयोगाला आलो. बरं, नाहीच उपयोगाला आलो, निदान आपल्यामुळे कोणाचं वाईट तरी झालेलं नसावं एवढी तरी काळजी जीवनात घेता येईल. आमचे ते संजय महाराज फार गोड भजन म्हणत असतात. भला किसी का कर न सके बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो बन कर रहना, भला किसी का कर न सको बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो काटे बन कर रहना, पुष्प नहीं बन सकते हो, काटे बन कर रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. जीवन हे फुलासारखं असावं, स्वतः टवटवीत आणि इतरांनाही सुगंध देणार, पण काट्यासारखं नसावं. एक त्याच वेलीवर काटाही उगवलेला असतो आणि तिथे फुलंही असतं. म्हणजे मला काही तुम्हाला फुलावर काट्याची गोष्ट सांगायची नाही, पण फुल आणि काट्याचं मनोगत सांगायचं आहे. एकदा तो काटा त्या फुलाला असं म्हणाला, हे तुझं आयुष्य किती कमी आहे रे फुला, काय लोक तुझं कौतुक करतात, तुझी विक्री काय होते, तुझी किंमत काय ठरवली जाते, लोक एकमेकांना देऊन एकमेकांचं स्वागत काय करतात, काय तू फुल म्हणजे तुझं मोठं गंमतच आहे म्हणे, कौतुक आहे तुझं, आपण काय म्हणे आयुष्य काय तुझं, 1 ना 2 दिवसाचं आयुष्य, 2 ना 4 दिवसाचं आयुष्य. ते काटा त्या फुलाला म्हणतोय. फुल म्हणालं, बाबा आयुष्य कमी असू दे, पण एक आहे, मी जाईल तिथे प्रसन्नता आनंद निर्माण करतो, आणि तुला किंमत यासाठी नाही आहे की तू जाईल तिथे फक्त टोचण्याचंच काम करतो, दुसरा उद्योगच नाही, दुसरा उद्योग नाही. तू काय करतो, फक्त टोचण्याचंच काम करतो. जामदार पाटलांनी नातवाचा वाढदिवस जरी केला, कशाला करायचा, काय त्याच्यापासून पडलं होतं, काटे. जाये तिकडे पिढी लोका, जाये तिकडे लोका, थोडी भांडवल तुकाराम महाराज म्हणले, काहींचा स्वभाव जिकडे जातील तिकडे पिडाच देतील ते लोकांना. एक जणाला काय झालं, घरात काहीच ताळमेळ लागत नाही म्हणून म्हणले, तुम्ही असं करा, तुम्ही आता सप्त्याला जा, सप्त्याला जा म्हणे. आता काय लई तुम्ही घरात काय ताळमेळ लागत नाही, दिलं सप्त्याला. आता सप्त्याला काढून दिल्यावर तरी तिथं चांगलं राहावं ना. काकड्याला गेलं की याचा स्वर लागत नव्हता तरी म्हणायचा, हा मला म्हणू द्या, मला म्हणू द्या. काकड्यावाले वैतागून सोडले. अहो, स्वर ताल असणारी चांगली माणसं तुमच्यासारखी, आणि त्याचं दुपाटणं मध्येच मला म्हणू द्या, वैतागले ना काकड्यावाले. ते महाराजाला म्हणे, वा काकडा एक तर त्याला तरी करू द्या, नाही तर आम्हाला तरी करू द्या. एक तर त्याला गप बसायला सांगा, नाही तर आम्हाला म्हणायला सांगा. कुणीकडे ओरडतोय म्हणे, चुकीचंच म्हणतोय, स्वरही नाही, ताल नाही. बरं एखादा अभंग म्हणला ठीक आहे, कोणताही अभंग निघाला का तोच डोकं लावतो.
काहींचे लई स्वभाव तुम्हाला सांगतो. इथं सगळे चांगले माणसं बिचारे. आपला भाग हा चांगला भाग आहे. या विठाला काकड्यावाल्यांना त्रास. पारायणावाले बसले. आता याला काय ते पटापटा वाचता येत नव्हतं, पण ते व्यासपीठावरच जाऊन बसला. महाराजाला म्हणे तुम्ही वाचता मग मी वाचल्याने काय बिघडत. महाराजाला त्रास. त्यांना पारायण उरकायचं होतं, बरं याला पटापटा येत नव्हतं, हात्यांना पुढे जाऊ देत नव्हतं. पंक्तीला गेल्यानंतर पंक्तीला याची तकलीफ वेगळीच. पंक्तीवाल्यांनी झणझणीत आमटी केली होती. पुंडलिक वरदा म्हणायची वेळ आणि हा म्हणला मिरची घेऊन या. काही माणसं तुम्हाला सांगतो घरी तसे दारी. हे तुकाराम महाराज, आम्ही नाही उदाहरण दिलं, कोणी दिलं. जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुंका. काय महाराजांनी चिंतन करून ठेवलं समाज जीवनाचं, समाजाच्या स्वभावाचा केवढा अभ्यास केला असेल तुकाराम महाराजांनी. विठाला विठाला मुद्दा इतकाच आहे मायबाप हो, जीवन हे फार सुंदर आहे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. फक्त आपल्याला आपलं जीवन आणि आपल्या घरातील आपल्या लेकरांचं जीवन योग्य दिशेनं कसं न्यायचं याच्यासाठी सतत सजग जागृत राहावं लागेल आणि प्रयत्नशील राहावं लागेल. कारण चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न आवश्यक असतात. वाईट गोष्टींसाठी प्रयत्न करण्याची गरज नाही आहे. वेडं वाकडं गवत उगवावं म्हणून काही पेरणी करावी लागत नाही, ते आपोआप उगवतं. पण चांगली एखादं धान्य आपल्याला उगवायचं असेल, वनस्पती लावायच्या असतील तर त्याच्यासाठी प्रयत्न हे करावे लागतात. चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न. आता चांगलं शिक्षण द्यायचं आहे भजन पूजनाचं, त्याच्यासाठी कोणातरी जाणकाराला आणावं लागतं. मठा मंदिरात कुठंतरी त्याचे तास घ्यावे लागतात. मग संस्कृत कसं वाचावं हे कळतं, भजन कसं म्हणावं हे कळतं, म्हणजे त्याचा तास घ्यावा लागतो. आता मला सांगा, हे जे काही लोक शिव्या देतात, चोऱ्या माऱ्या करतात, हाना माऱ्या करतात, याचे काही तास लावावे लागतात. वाईट गोष्टींसाठी मार्गदर्शनाची गरजच नाही आहे, त्या आपोआप गोष्टी घडत असतात. आणि म्हणून आपल्याला आपले परिवार सुंदर सुव्यवस्थित चालवायचे आहेत. आणि ती जबाबदारी मला वाटतं जामदार पाटलांसारखे आपल्यासारखी पुष्कळ माणसं आहे की या विचारानं जगत आहेत की भलेही आम्ही आमच्या जीवनामध्ये व्यवहारातलं एखादं काम मागे ठेवू, पण मुलांना संस्कार विचार देण्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही. आणि विचार संस्कार द्यायचा म्हणजे पहिली गोष्ट वेळ द्यावा लागतो, हे ध्यानात घ्या. आता काय झालंय की सगळं काही आपलं दुरून चाललेलं आहे, म्हणजे सगळं ऑनलाईन आहे. शिक्षण सुद्धा आता ऑनलाईन झालंय, भेटीगाठी सुद्धा ऑनलाईनच जास्त होत आहेत. आता नाहीच गाठ भेट झाली, मुला मुलीला भेटायला नाही जाता आलं तर व्हिडिओ कॉल केला, म्हणजे हे सगळं फिजिकल अटॅचमेंट कमी होत चालली. आणि ही आपली अशी जी काही व्हर्च्युअल नाही का, व्हर्च्युअल वाढत चाललं. आणि त्याचा परिणाम काय झाला, भावना कमी होत चालल्या, प्रेम आटत चाललं. आणि म्हणून संस्कार हे दुरून होणार नाही. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन दूर नव्हते, ते जवळ होते. आणि दूर नसल्यामुळे जवळ असल्यामुळे परिवर्तन झालं. नारदांनी वाल्या कोळ्याला समजून सांगितलं तेव्हा ते दूर नव्हते, ते जवळ होते. आणि त्या जवळून एकमेकाला, म्हणून मला असं वाटतं आपल्याला जर वाटत असेल आपली नातवंड आपली लेकरं, तर आपली आणि त्यांची गाठभेट जास्त कशी होईल याच्यावर भर ठेवा. 50% प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतील. 50% हे कुटुंबशास्त्र आणि समाजशास्त्र आहे. पण गाठी भेटी जेवढ्या विरळ होतील तेवढे प्रॉब्लेम वाढल्याशिवाय राहणार. विठाला आणि म्हणून मुलाला
वारकऱ्यांना विचार संस्कार द्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्यांना वेळ दिला पाहिजे. आणि माणूस कोणी असो, किती मोठा असो. परवाच्याला दिवाळीच्या दिवशी मी बातम्या पाहत होतो. दिवाळीचा दिवस का दुसरा दिवस होता. ते नितीन गडकरी साहेबांचं कुटुंब दाखवलं होतं. बा तुम्ही कोणी पाहिल्या का त्या बातम्या? पाच जा ना चांगल्या बी, नुसत्या भांडणाच्याच काय पाहता. चांगलंही पाहत जावं जरा. आणि कोणी कोणाला शिव्या घातल्या आणि कोणी ते बरं तुम्हाला सगळे पेपरही वाचता येते, त्या बातम्या पाहता येतात. फार सुंदर मुलाखत झाली नितीन गडकरी साहेबांच्या कुटुंबाची, फार सुंदर. तर इतका मोठा माणूस पाहता, काय केंद्रीय मंत्री, केवढा व्याप. पण ते फटाके घेऊन, नातवंडांना घेऊन फटाके आणायला गेले. ते म्हणले एवढी बेजारी झाली माझी. पण माझे नातू म्हणले तुम्हीच चला. आबा म्हणतात त्यांना घरात, आबा तुम्ही फटाके घ्यायला चला. आता या नातवंडांनी हट्ट धरला. म्हणजे मी माझ्या त्या सुरक्षा अधिकाऱ्यांशी बोललो की बाबा जावं तर लागेल, हे नातू म्हणतायत आणि माझी इच्छा आहे त्यांना फटाके माझ्या हाताने घेऊन द्यायचे. मला काय म्हणायचं याच्यातून? आपण काहीच नसतो. आपण या लोकांपुढे आपण किती कापला व्याप आहे. पण तरी सुद्धा आपल्याला ना डोक्यावरून त्यांच्या हात फिरवायला वेळ मिळतो, ना दोन शब्द संवाद साधायला वेळ मिळतो. बाप म्हणून, आजा म्हणून, आजी म्हणून, आई म्हणून आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जर आपण पार पाडल्या तर मला असं वाटतं पुढील अनेक चुकीचे विचार त्यांच्यामध्ये जे यायचे किंवा चुकीच्या संगतीला जायचंय ते जाणार नाहीत ना. आणि म्हणून ती जबाबदारी आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. मी विचार करतो, माझ्या आश्रमात मुलं आहेत, मला कीर्तनाचा व्याप असतो. पण मी हा विचार करतो की कधी सकाळी वेळ मिळेल तेव्हा, कधी संध्याकाळी वेळ मिळेल, पण मी तासभर त्यांच्यामध्ये बसेल. मी थोडीशी चर्चा करेन, अभ्यासाचं विचारीन, जेवणा खावण्याचं विचारीन, त्यांच्या तब्येतीचं विचारीन, थोडी गंमत जम्मत बोलेल. पण मला हे जर मी नाही करू शकलो तर तो आश्रम चालवणं म्हणजे ती चूक आहे माझी. तर मला असं वाटतं हा विचार प्रत्येकानं, हा आत्मपरीक्षण याचं केलं पाहिजे की मी माझ्या कुटुंबियांना, घरातल्या वडीलधाऱ्यांना, घरातल्या बाळगोपाळांना वेळ देतोय का माझा वेळ फक्त गावातल्याच कुटाळक्या करण्यात चाललाय. 3-3 तास तिथेच चौकात बसलेलो आणि आई आजारी आहे तिच्याशी 3 मिनिटं बोलायला तयार नाही. मग मी योग्य वागतोय का मी अयोग्य वागतोय याचा विचार झाला पाहिजे. विठाला म्हणून आम्हाला चांगलं चिंतन, चांगली चर्चा आणि चांगला विचार जीवनात आणि कुटुंबात आत्मसात करायचा. आणि तो तात्पुरता नव्हे, मी अगोदर सांगून गेलो, त्याच्यामध्ये सातत्य. ज्ञानोबाराय इथे म्हणतात की तुम्ही सत्य मार्गाने चला. सत्य परमात्मा आहे, पण त्या सत्य मार्गाने सेवा करताना त्याच्यात नित्य सत्य नित्य
जय गोपाल माये गोपाल माये जय गोपाल माये गोपाल अर्थात घरामध्ये अशा पद्धतीनं वंश विस्तार व्हावा, पुढच्या पिढीमध्ये आणखी चांगल्या बालकांचा जन्म व्हावा, अशी एक आनंददायी घटना या जामदार पाटील परिवारामध्ये आज या ठिकाणी जुळून आलेली आहे. आणि तदनिमित्तानं कीर्तन होतंय. खरं म्हणजे हा सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या सेवेतला सर्व हा परिसर आहे. धोत्रे काय, मोजले काय, परिसरातली कोणती गावं असू दे, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांपासून वाडवडील मंडळी या सेवेमध्ये सहभागी. तदनंतरच्या काळामध्ये हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, विशेष करून सोमेश्वर गिरीजी महाराज, कुंडी काका, मोठं कार्य राहिलं. सोमेश्वर गिरीजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा साधारण 100 वर्षाच्या आसपासचा काळ, 70-80 वर्षाच्या अगोदरचा काळ सोमेश्वर गिरीजी महाराजांचा. आणि कार्य इतकं व्यापक केलं, गावोगावी भजन सुरू झालं पाहिजे, कीर्तन सुरू झाली पाहिजे. त्या काळी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेतील सद्गुरू बंकटस्वामी महाराज यांचंही येणं जाणं या भागामध्ये पुष्कळ असायचं. आणि बंकटस्वामींनीच सोमेश्वर गिरीजी महाराजांना बेटावरती बसवलेला. कारण बीड जिल्हा निनगुर हे गाव बंकटस्वामी महाराजांचं जन्मगाव, तेच सोमेश्वरगिरी महाराज म्हणजे कोंडाजी काकांचं जन्मगाव, तेच सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं जन्मगाव, तेच सद्गुरू भीमसिंह बाबांचं जन्मगाव, तेच गुरुवर्य सुदाम महाराज होऊन गेले तिथले त्यांचं जन्मगाव. काही गावं ही काय विलक्षण असतात, काय त्या भूमीमध्ये श्रेष्ठता असेल, पवित्रता असेल माहिती नाही. पण हे निनगुर गाव असं आहे की जिथे महात्म्यांची खाण आहे. आणि असंच गाव नरखेड आहे. आता आम्हाला उद्या सकाळच्याला सेवेला तिथे जायचं आहे, आज दुपारून निघायचं. नरखेड नागपूरच्या जवळ आहे की जिथे कुरेकर बाबांचं ते जन्मगाव आहे. आणि तिथे सध्या सप्ताह सुरू आहे. तो सप्ताह का सुरू आहे तर काकड्याला 200 वर्ष झाले गावात. किती वर्ष? नरखेड गावामध्ये काकड्याची सेवा सुरू होऊन 200 वर्ष झाले. आणि 200 वर्षात एकाही दिवशी काकडा बंद राहिला नाही. काकडा म्हणजे फक्त काकडा आरती पुरता नाही, 12ही महिने काकडा, 12ही महिने चालू आहे. आणि 200 वर्षात एकदाही खंड झाला नाही. त्याचं ते 2 शताब्दी, त्याला द्वितीय शताब्दी म्हणतात, द्विशताब्दी. आणि असा तो कार्यक्रम चालू आहे. अर्थात काय सेवा या जगामध्ये एक एक ठिकाणी. पण मायबाप हो, व्यक्तिगत जीवन असू द्या, नाही तर कुटुंब असू द्या, समाज असू द्या, चांगले नित्यनियम चालवले तरच गोष्टी टिकून राहतात. ज्याला टिकाऊपणा म्हणतो ना आपण. आनंद नुसता मिळायला अर्थ नाही, तो टिकला पाहिजे. मान मान्यता मिळायला नुसता अर्थ नाही, मान्यता मिळेलही पण ती टिकली नाही तर. मान सन्मान मिळाला पण तो नकली असेल तर टिकतो का? एखाद्यानं नकली माणुसकी धारण केली, मुलीचं जमत नाही तोपर्यंत, मुलीच जमाना काय केलं. आणि मग तुमच्यासारखे वाडवडील माणसं म्हणले, अरे गधाड्यासारखा वागतो, कस काय जमल तुझ्या मुलीचं, जरा माणुसकीनं वाग. तो म्हणला, पुरीचं जमूस्तवर तरी माणुसकीनं वागू, नंतर आपला उभाट्या नागर आहेच. काहीच असं भजण्याला बोलतील, ते कुठं सप्त्यालाच नाव ठेवतील, कुठं चांगल्या कामालाच खीळ घालतील. अरे म्हणले जरा माणुसकीनं वाग. पण मला असं म्हणायचंय, घेतलेलं सोंग हे टिकत असतं का? माणुसकीनं वागून वागून किती दिवस वागेल? मूळ स्वभाव हा वर आल्याशिवाय राहत नाही. आधी होता वाघ्या, दैवयोगे झाला पाघ्या, त्याचा येळकोट राहीना. मूळ स्वभाव
आणखी पुढे म्हटलेलं आहे. विठाला आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. स्वभाव जातो. गाढव शृंगारीले कोडे, काही केल्या नव्हे घोडे, काही केल्या नव्हे घोडे, काही केल्या नव्हे घोडे. गाढव शृंगारीले कोडे, काही केल्या नव्हे घोडे, काही केल्या नव्हे घोडे, काही केल्या गाढव शृंगारिले कोडे आणि काही केल्या नोहे घोडे. गाढवाचं घोडं होईल काय? संत म्हणाले बा गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, पण ते वेगळ्या अर्थाने. गाढवाचे घोडे करायचे म्हणजे जे विचित्र विचार करतायत, विचित्र वागतायत, त्यांना जरा सज्जन सरळ वागायला लावायचं. आपली शक्ती बुद्धी युक्ती वाया खर्च करतायत, त्यांना चांगल्या ठिकाणी खर्च करायला लावायची. याच्यासाठी म्हणावं गाढवाचे घोडे. पण गाढवाला किती शृंगारित केलं म्हणून काय घोडं होईल त्याचं? आणि म्हणून सोंग चालत नाही. मायबाप हो, या जगामध्ये गोष्टी या आतून असाव्या लागतात. माणुसकी आतून असावी, सेवा भावना अंतकरणात असावी, भक्ती भावना मनातून असावी. नाही तर दिसल्या देवा दंडवत आपल्याकडे म्हणण्याची पद्धतच आहे. देव दिसला म्हणून नमस्कार केला. पण भक्ती जर मनापासून असेल तर माणसाची पावलं आवर्जून मंदिराकडे वळतात. दिसला देव म्हणून तो दंडवत करत नाही, तर आवर्जून जाऊन तिथे नमस्कार करतो, दर्शन घेतो. हा आवडीचा विषय. आणि म्हणून मुद्द्याचा भाग असा आहे की मानवी जीवनामध्ये माणसाला परमात्मा सत्य स्वरूप आहे, परमात्मा आनंद स्वरूप आहे. त्याला मूळ शरीर नाही. आणि जिथे जिथे सत्य आहे, आनंद आहे, ज्ञान आहे, तिथे तिथे परमात्मा आहे असं समजावं. परमात्मा आणि या गोष्टी भिन्न नाही. आणि म्हणूनच घरामध्ये लहान लेकरं असली की एक वेगळा आनंद असतो. पहा, एक वेगळा आनंद असतो. महाराज विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आदरणीय हरिभक्तीपरायण आपले केशवजी महाराज शिंदे मूळ मंगळापूरकर आहे, पण आता ढोक नांदूरकर आहे. तेव्हा या ठिकाणी त्यांचंही आगमन आवर्जून झालं, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे सरोदे साहेब आणि सरोदे पाटील परिवारातील सर्व मंडळी आली, त्यांनाही धन्यवाद देतो. लहान मुलं घरात असली की घरात वेगळा आनंद वाटतो. आपल्याकडे म्हणण्याची पद्धती आहे, घर गोकुळासारखं भरलेलं आहे. काय म्हणतात? घर गोकुळासारखं आहे. गोकुळ तरी का आनंदी झालं? बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. गोपाल कृष्ण नंदा घरी असं नाही म्हटलं बरं का. योगेश्वर कृष्ण नंदा घरी असं नाही म्हटलं. चक्रपाणी कृष्ण असंही नाही म्हटलं. शारंगधर श्रीकृष्ण असंही नाही म्हटलं. कारण शारंग नावाचं धनुष्य त्याच्या हातात आहे, म्हणून श्रीकृष्णाचं एक नाव काय आहे? शारंगधर. चक्र त्याच्या हातात आहे, सुदर्शन चक्र, म्हणून चक्रपाणी हे त्याचं नाव आहे. अनेक नाव आहे. परंतु इथे बाळकृष्ण हा उल्लेख आवर्जून केला. एकतर कृष्ण आनंददायी आहे. परमात्म तत्व कसं आहे? तो कृष्ण काय, राम काय किंवा पांडुरंग काय, मुळातच आनंददायी तत्व म्हणजे परमात्म तत्व. वर्णन केलंय महाराजांनी. आनंद आद्वय नित्य निरामय. नित्य निरामय.
जय